नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं या आमच्या यूट्यूब चॅनलवर मराठी कट्टा कॉर्नरवरती. या यूट्यूब चॅनलवर आम्ही नवीन नवीन योजनाची माहिती टाकत असतो. काही नवीन भरती आल्या असतील व योजनेबद्दल अपडेट आले असतील तर या सर्वांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. तर येणाऱ्या यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओवरती येणाऱ्या सर्व व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आजचा. तर चला या व्हिडिओसाठी आपण सुरुवात करूया. तर हा योजना आहे बघा, लेक लाडकी योजना. ह्या योजनेअंतर्गत मुलींसाठी 1,00,000 रुपये देणार आहे सरकार. 1,00,000 रुपये. तर हे आपल्याला मिळवायचे कसे आहे आणि याचा अर्ज कसा करायचा आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत. तर ज्यांच्या घरी मुली असतील त्यांना सर्वांना 1,00,000 रुपये मिळणार आहेत. त्याचे काही निकष आहेत. जर आपण त्या निकषमध्ये बसलो तर आपल्याला 1,00,000 रुपये मिळतील. ते आपण कसे घ्यायचे सरकारकडून आता या व्हिडिओमध्ये बघत आहे. तर बघा, महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,01,000 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. जर ज्यांचे जन्म बघा 2023 पासून जन्मलेल्या मुली आहेत त्यांनासाठी ही स्कीम सरकारनं सुरू केलेली आहे. या योजनेसाठी राज्यातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता ही जी आजची बातमी आहे आजची, याच्यामध्ये आपण लेक लाडकी योजनेमध्ये नेमके काय आहे, कुणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे, या सगळी सविस्तर माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आपण सुरू करूया. बघा, योजनेचा लाभ कधीपासून मिळणार. लेक लाडकी योजनेविषयी बोलताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी BBC मराठीला काही माहिती दिली आहे. आधी आपण या पाहूया काय आहे. तटकरे म्हणाल्या, लेक लाडकी योजनेसाठी अर्ज आणि प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आम्ही जिल्हा स्तरावर केलेल्या आहेत. विविध मंडळाचं अधिवेशन झाल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवात होईल. आता पुरवणी मागण्यामध्ये आम्ही या योजनेसाठी 125 कोटी रुपयाची मागणी केली आहे. हा निधी एकदा प्राप्त झाल्यानंतर त्वरित योजनेचा लाभ पोहोचवण्यात येईल. त्या योजनेचे निकष काय आपण ते बघूया. हे बघा, लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारका कुटुंबांना देणार आहे. बघा, ज्यांचे राशन कार्ड पिवळे आहे किंवा केशरी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या कुटुंबांना मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये. बघा, मुलींचा जन्म झाल्यावर लगेच 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर पुन्हा 6,000 रुपये मिळणार आहे. जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये. ज्यावेळेस तुम्ही मुलींना शाळेत टाकसाल, पहिलीत गेली तर तिला 6,000 रुपये, म्हणजे 5व्या वर्षी आपण तिला टाकू तर ती पहिलीत गेली, 6व्या वर्षी तर आपण तिला 6,000 रुपये सरकार भेटणार आहे. 6वीत गेल्यावर तिला 7,000 रुपये भेटणार. 11वीत गेल्यावर तिला 8,000 रुपये अनुदान दिले जाईल. आणि या लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस तिला 75,000 रुपये लोक रक्कम देण्यात येणार आहे. म्हणजे 18 वर्ष झाल्यानंतर, म्हणजे तिची 12वी झाल्यानंतर कुठे तिला ॲडमिशन घ्यायची असेल कुठे कॉलेजला वगैरे, ते बघा BCom वगैरे BA किंवा BCA BSc या सगळ्या गोष्टीसाठी तिला 70-80,000 रुपये खर्च येतोच पूर्ण कंप्लीट करायसाठी. तेवढा बघा सरकार देऊन राहिली आहे. 75,000 रुपये त्यावेळेस देणार आहे. असं टोटल 1,01,000 रुपये सरकार देणार आहे. 1,01,000 रुपये हे सरकार देणार आहे. अशी एकूण 1,00,000 रुपये देण्यात येणार आहे. राज्यातील अंदाजे 2.5 लाख मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे सांगण्यात येत आहे. जवळजवळ 2.5 लाख. तर आपण लवकरात लवकर याचा फॉर्म भरायचा आहे. आता बघा, लाभार्थ्याची निवड कशी होणार हे आता सांगण्यात येणार आहे. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिक म्हणजे ते राशन कार्ड आहे त्यांच्या कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्मात येणाऱ्या अथवा 2 मुलींना लागू राहील. तर बघा, याच्यामध्ये 2 मुलींना, 1 अथवा 2 मुलींना, जास्तीत जास्त 2 मुलींना, 1 मुलगा व 1 मुलगी असल्यात मुलीला लागू राहील. ज्या याच्यामध्ये मुलगा असेल आणि 1 मुलगी असेल तर फक्त मुलीला ही योजना लागू आहे. ही लेक लाडकी असल्यामुळे आपण ही फक्त योजना मुलींसाठी लागू आहे, मुलांसाठी नाही आहे. तर 2 मुली असतील तर 2 मुलींना लागू होईल. जर 1 मुलगा 1 मुलगी असेल तर 1 मुलीला लागू होईल. तर 2 पेक्षा जास्त मुली नाही पाहिजे याच्यासाठी. पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य. तर बघा, मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 2ऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींचा या योजनेचा लाभ मिळेल. ठीक आहे.
मात्र त्यानंतर माता पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील, ही महत्वाची गोष्ट आहे. तर आता बघा, पहिले एक मुलगी जन्माला आली, त्याच्यानंतर पुढच्या वेळेस समजा एक मुलगी जन्माला आली तर 2 मुलींना हे मिळेल. जर एक मुलगी जन्माला आली, पुढच्या वेळेस जुळ्या 2 मुली जन्माला आल्या, तर त्या तिन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. एक मुलगा जन्माला आला आणि एक मुलगी जन्माला आली तर फक्त एक मुलीला, ही जी मुलगी याला मुलीला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे, मुलाला मिळणार नाही, अशी ही योजना आहे. पण त्यानंतर पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. तर ही महत्वाची गोष्ट आहे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. माता पित्याने 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र योजना लागू राहील. तर बघा, एक मुलगी जर का 1 एप्रिल 2023च्या पूर्वी जन्माला आली असेल आणि बाकीच्या जुळ्या मुली आल्या असेल किंवा एक मुलगी आली असेल नंतर जन्माला, त्यांना ही योजना लागू राहील. लाभार्थ्याचे कुटुंब म्हणजे 1 एप्रिल 2023च्या नंतर जितक्या पण मुली असतील, जास्त 1 किंवा 2, त्यांना ही योजना लागू राहील, त्याच्या पहिलेच्या नाही. लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, त्यासाठी राशन कार्ड पर्याप्त आहे. लाभार्थ्यांचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. म्हणजे ते SBI बँकेत असो, महाराष्ट्र बँकेत असो, कोणत्या बँकेत असो, पण ते महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी नसावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे सांगितलेले आहे त्यांनी, जास्त नसावे. याचा अर्थ आहे की 1 लाख पेक्षा कमी तुमचं वार्षिक उत्पन्न राहायला पाहिजे. आता बघा, अर्ज कोठे व कसा करायचा आपल्याला हे आपण बघून घ्या. तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेमध्ये तुम्हाला योजनेसाठी अर्ज करावा आहे. कुठे करायचा आहे? अंगणवाडी सेविकेकडे. आपल्या भागात जे पण अंगणवाडी सेविका असेल त्यांचं जिथे ऑफिस असेल तिथे जाऊन आपण तो अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना आता तुम्हाला सांगितले, फॉर्मच्या फोटोमध्ये दिलेला आहे, फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. योजनेसाठी शासन निर्णय हा फॉर्मॅट देण्यात आला आहे. सध्या एका कागदावर लिहून तुम्ही अर्ज करू शकता. तर हा जो अर्ज आहे हा तुम्ही एका कागदावर लिहून करू शकता. हा तो अर्ज आहे. तर बघा, फॉर्म लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र. त्याच्यात वैयक्तिक माहिती द्यायची आहे तुम्हाला. लाभार्थ्याचे नाव, आधार क्रमांक, लाभार्थ्याचे पालकांचे आई वडिलांचे नाव, आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल ID, सध्याचा निवासाचा पत्ता आहे, घर इमारत काय द्यायची, यामध्ये पोस्ट ऑफिस कोणते, परिसर, जिल्हा, तालुका, पिनकोड, गाव, शहर, रोड. आता भ्रमणध्वनी क्रमांक काय तुमचा ते द्यायचं. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे फॉर्म भरते वेळेस भरलेल्या जिवंत असल्याची संख्या, म्हणजे फॉर्म भरते वेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या सांगायची आहे, जेवढे पण आहेत तेवढे. आणि बँकेचे तपशील द्यायचे आहे याच्यामध्ये. बघ, बँकचे खाते वगैरे कुठे, आधार कार्डची लिंक वगैरे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत तुम्हाला. आणि अर्ज करतायत पहिल्या, दुसऱ्या किंवा जुळ्या पद्धतीसाठी याच्यामध्ये घेऊन द्यायचा आहे. हा अर्ज जो आहे आपण या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकू यूट्यूबच्या, आणि अंगणवाडी सेविकेकडे पण आपल्याला तो मिळून जाईल. तर यात तुम्ही वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्याची माहिती, बँक खात्यातील तपशील आणि योजनेच्या कोणत्याही टप्प्यातील लाभार्थीसाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकूनही सही करायची आहे. अर्ज भरून झाला की अंगणवाडी का सेवेकडून पोस्ट पावती तुम्हाला घ्यायची आहे. आता अर्जासोबत कागदपत्रे काय जोडायची? लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला पाहिजे, जो लाभार्थी आहे त्याचा, म्हणजे ज्या मुलीचा जन्म झालेला आहे तिचा जन्माचा दाखला आवश्यक आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला पाहिजे. वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे, 1 लाखापेक्षा कमी. कुटुंब प्रमुख कोणी बाबा असतील त्यांचं पाहिजे. लाभार्थ्याचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी अट शिथिल राहील. आधार कार्ड पाहिजे, म्हणजे प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. नंतर ज्यावेळेस ती पहिलीत गेली त्याचं आधार कार्ड काढून घ्यायचं आहे, त्यावेळेस ती पाहिजे. पहिलीच्या नंतर आता जन्मला तिला 5,000 रुपये भेटतील, त्यावेळेस आधार कार्डची आवश्यकता नाही आहे, नंतर पाहिजे ज्यावेळेस ती पहिलीला जाईल त्याच्या पहिले. पालकाचे आधार कार्ड आवश्यक आहे. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आवश्यक आहे. पिवळे रेशन कार्ड अथवा केशरी रेशन कार्ड, शॉक्षांकित प्रत आपली सही करून त्याच्यावर द्यायची आहे.
मतदान ओळखपत्र पाहिजे, शाळेचा दाखला पाहिजे आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे आवश्यक आहे बघा. कुटुंब नियोजन ज्यावेळेस करसाल तुम्ही, त्याचं शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक प्रमाणपत्र भेटते सरकारी दवाखान्यातून, ते प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर पुढे काय करायचे? अंगणवाडी का सेवेकडे योजनेचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे. त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. मग अंतिम मंजुरीसाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे पाठवायचं आहे. ते आपलं काम नाही आहे बघा, ते नाही का तेच करतील अंगणवाडी का सेविका. आता बघा, प्रशासकीय यंत्रणेचे 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे. म्हणजे बघा 2 महिन्याच्या आत अर्ज दिला आहे, त्याच्यावर कार्यवाही तुमची त्यांची पूर्ण करतील ते. एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. तुम्हाला कुठे लाईन लावायची आवश्यक नाही आहे, थेट तुमच्या बँक खात्यामध्ये ही योजना जमा होणार आहे, योजनाचे पैसे जमा होणार आहेत. तर ही अशी योजना होती मित्रांनो. लेक लाडकी योजनेतून मुलींसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे आणि अर्ज कसा करायचा आपण बघितलेला आहे. ही खूप छान योजना आहे. ज्या मुली 1 एप्रिल 2023च्या नंतर ज्यांचे जन्म झाले त्या या योजनेचा त्यांनी जरूर फायदा घ्यावा, लाभ घ्यावा. ज्यांचे ज्यांचे उत्पन्न 1 लाखाच्या कमी आहे आईबाबाचे, त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील. आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलं आणि जो फॉर्म जो आहे तो आपण या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण फॉर्म टाकलेला आहे, तो डाउनलोड करून घ्या, त्याची एक प्रिंट काढा, तो फॉर्म भरा आणि त्याला जे आवश्यक डॉक्युमेंट ते लावा आणि अंगणवाडी का सेवा ज्या आहे देविका त्यांच्याकडे जाऊन हा जमा करा. तर हे असा व्हिडिओ होता. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांचे आत्ता नेमकेच जन्म झालेले त्यांच्या घरी मुलींचे, त्यांना ही योजना पाठवा. खूप छान योजना आहे, सरकारमार्फत घेतलेला हा इनिशिएटिव्ह आहे. तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ आमचे पाहत राहा. खूप खूप धन्यवाद.